रामकृष्ण वारकरी सेवक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि अभंग, गवळणी, सांप्रदायिक भजन, सुविचार यांचा आस्वाद घ्या। सर्वांचे आपल्या वारकरी सेवक या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत। सादर आहे सार्थ पत्रिका अभंग भाग दुसरा, अभंग क्रमांक 37 ते 55। रामकृष्ण। वारकऱ्यांजवळ पत्र दिल्यानंतरची अवस्था भाग दुसरा। वारकरी परत येईपर्यंत महाराजांची मनाची स्थिती। अभंग 37। माहेरीचा काय येईल निरोप, मनवुनी झोप नाही डोळा, वाट पाहे आस धरोनी आजीवी, निढळा हे ठेवी वरी बाही, बोटावरी मापले की तो दिवस, होतो खासावीस धीर नाही, काय नेनो संता पडिला विसर, की नव्हे सादर माय बाप, तुका म्हणे तेथे होईल दाटणी, कोण माझे आणि मना हे ते, वाट पाहे आस धरोनी आजीवी, निढळा हे ठेवी वरी बाहे। अर्थ, माहेरीचा निरोप काय येईल म्हणून माझ्या डोळ्यांना झोप येत नाही। जीवास आज धरून मी वाट पाहत आहे, कपाळावर हात ठेवून मी प्रतीक्षा करीत आहे, बोटावर माप ठेवून दिवस मोजतो, मला धीर नाही, मी कासावीस होत आहे। संतांना माझा विसर पडला की काय, किंवा माय बापच माझे निरोपाविषयी सादर नसावेत। तुकाराम महाराज म्हणतात, तेथे अनेक भक्तांची दाटणी होईल, त्यातून माझे म्हणणे कोण मनावर घेईल। रामकृष्ण हरी। देवाचा स्वभाव। अभंग 38। परी तो आहे कृपेचा सागर, तो वरी अंतर पडो नेदी, बहुकान दृष्टी आई के देखना, पुरोनिया जना उरलासे, सांगितल्या विने जाणे अंतरीचे, पुरवावे ज्याचे तैसे कोड, बहुमुखे कीर्ती ऐकिली कानी, विश्वास हा मनी माझ्या आहे, तुका म्हणे नाही जात वाया विन, पाळी तो वचन बोलिलो ते, बहुकानी दृष्टी ऐके देखना, पुरोनिया जना उरलासे। अर्थ, परंतु तो देव मात्र कृपेचा सागर आहे, तोपर्यंत तो अंतर पडूच देणार नाही। त्याला बहु कान आहेत, तो बहुदृष्टीच आहे, तो ऐकणारा, देखणारा, पाहणारा असून तो सर्व जनांना पुरून व्यापून उरला आहे। सांगितले शिवायच तो अंतरीचे जाणतो व ज्याचे त्याप्रमाणे कोड पुरवतो। मी त्याची कीर्ती अनेक मुखांनी ऐकली आहे, माझ्या मनात त्याच्याबद्दल विश्वासही आहे। तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्याकडे गेलेला याचक वाया जात नाही, कारण तो बोलतो ते वचन पाळतो। रामकृष्ण हरी। आपल्या संचिताची शंका। अभंग 39। यावरी न कळे संचित, आपुले कैसे ओढविले होईल पुढे, करील विक्षेप धाडी त्या मुळासी, किंवा धडा ऐसी तातडी हे, जोवरी हे डोळा न देखे वार करी, तो हे भरोवरी करी चित्त, आस वाढविते बुद्धीचे अंतर, चित्ताचे हे वेग वावडती, तुका म्हणे तेव्हा होतील निश्चळ, इंद्रिये सखळ निरोपाने, करील विक्षेप धाडी ता मुळाशी, किंवा धाडा ऐसी तातडी हे। अर्थ, या उपर आपले संचित पुढे कसे ओढवेल हे कळत नाही। मला निरोप देण्यासाठी हे संचित काही प्रतिबंध करेल काय, किंवा तुकोबरायाला पाठवून द्या म्हणून तो तातडी करेल काय, याची शंकाच वाटते।
जोपर्यंत वारकरी मी डोळ्यांनी पाहत नाही तोपर्यंत हे चित्त भिरभिर करणार. बुद्धीचे तरंग आस वाढवत आहेत, चित्ताचे वेग वाढत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, देवाचा निरोप तेव्हाच माझी सर्व इंद्रिये निश्चळ होतील. रामकृष्ण हरी. वारकऱ्यांची देवभेटीची कल्पना. अभंग 40. होईल निरोप घेतला यावरी राऊळा भीतरी जाऊनिया करोनिया दधी मंगळ भोजन प्रयाण शगुन सुमुहूर्ते होतील दाटले सद्गतीत कंठ भरते त्या पोटी वियोगाचे एरा भेटी क्षेम आलिंगिने केली समाधाने होती संते तुका म्हणे चाली न साहे मनास पाहती कळस परतोनी करोनिया दधी मंगळ भोजन प्रयाण शगुन सुमुहूर्ते. अर्थ. वारकऱ्यांनी मंदिराकडे जाऊन आत्तापर्यंत देवाचा निरोप घेतला असेल. त्यांनी दधिमंगळ भोजन केलं असेल, सुमुहूर्तावर प्रयाण केलं असेल, ते सद्गतीत कंठाने दाटले असतील, त्यांना अंतःकरणात वियोगाचे भरते आले असेल. एकमेकांना भेटून आलिंगन देऊन परस्परांचे कुशल विचारून त्यांनी समाधान केले असेल. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांना परतीची वाट मनास सहन होणार नाही. ते परत परत मागे वळून कळस पाहत असतील. रामकृष्ण हरी. परतीच्या प्रवासाची कल्पना. भाग 41. ऐसी ते सांडली होईल पंढरी येतवार करी होते वाटे देखिले सोहळे होती आठवत चालती ते मात करोनिया केली ऐकिली होईल जे कथा राहील ते चित्ता होईल प्रेम गरुड टके टाळ मृदंग पताका सांगता ती एका एक सुख तुका म्हणे आता येतील वलाही आलिंगुनी बाही देईन क्षेम देखिले सोहळे होती आठवत चालती ते मात करोनिया. अर्थ. अशी त्यांनी पंढरी सोडली असेल व ते वारकरी वाटेने परत येत असतील. त्यांनी पंढरपुरात जे सोहळे पाहिले ते आठवत असतील व त्यांचा संवाद करीत ते चालत असतील. त्यांनी जी पंढरपुरात कथा कीर्तने केली व ऐकली असतील, त्यांचे प्रेम अंतःकरणात राहिले असेल. टाळ मृदंगाचा घोष नाद पताकांचे भार याचे झालेले सुख ते परस्परांना सांगत असतील. तुकाराम महाराज म्हणतात, ते वारकरी आता लवकरच येतील, मी त्यांना बाहुनी आलिंगन देईन. रामकृष्ण हरी. वारकऱ्यांची भेटीची ओढ. अभंग 42. क्षेम माय बाप पुसेन हे आदी न घली हे मधी सुख दुःख न करी तातडी आपणापासोनी ऐकेन कानी सांगितली ते अंतरीचे संत जाणीतील गुज निरोप हे मज सांगतील पायावरी डोई ठेवीन आदरे प्रीती पडी भरे आलंगुनी तुका म्हणे काया करीन कुरवंडी ओवाळुनी सांडी तयावरून न करी तातडी आपणापासून ऐकेन कानी सांगितले. अर्थ. माझे सुखदुःख काही मध्ये न घालता मी संतांना मायेन कुशल विचारेन. मी आपणाकडून निरोपाची कोणतीही घाई करणार नाही. ते सांगतील ते मी कानानं ऐकेन. संत माझ्या अंतःकरणातील गूज जाणतील, मला देवाचा निरोप सांगतील. मी त्यांच्या पायावर आदराने व प्रेमभराने माता ठेवीन व प्रेमभराने आलिंगन देईन. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझी काया संतावरून कुरवंडी करेन, ओवाळून टाकेन. रामकृष्ण हरी. संताविषयीचा आदर. अभंग 43.
होईल माझी संती भाकली करुणा, ते त्या नारायणा मनी बैसे. शृंगारोनी माझी बोबडी उत्तरे, होतील विस्तारे सांगितली. क्षेम आहे ऐसे होईल सांगितले, पाहिजे धाडिले शीघ्र मूळ. अवस्था जे माझी ठावी आहे संता, होईल कृपावंता निरोपिले. तुका म्हणे सवे येईल मुरारी, किंवा नाही उरी राखतील. शृंगारुनी माझी बोबडी उत्तरे, होतील विस्तारे सांगितली. अर्थ, संतांनी माझी करुणा देवाजवळ भाकली असेल की जी त्या नारायणाचे मनात बसावी. माझी बोबडी उत्तरे त्यांनी शृंगारून व विस्ताराने देवास सांगितले असतील. सर्व कुशल आहे असे ते सांगतील व आपण तुकोबाला लवकर मूळ धाडले पाहिजे म्हणून सांगितले असेल. माझी जी अवस्था संतांना ठाऊक आहे ती त्या कृपावंतात विस्ताराने सांगितली असेल. तुकाराम महाराज म्हणतात, देवानी संताबरोबरच मोराहळी निरोपा पाठवला असेल किंवा काही बाकीही ठेवले असेल, निरोप देण्याचे टाळलेही असेल. रामकृष्ण हरी. मनाची तळमळ. अभंग 44. दोहीमध्ये एक घडेल विश्वासे, भातुके सरीसे मूळ तरी. करीती निरास निशेषण घडे, काहीतरी ओढे चित्त माये. लौकिकाची तरी धरतील लाज, काय माझ्या काज आचरणे. अथवा कोणाचे घेणे लागे ऋण, नाही तरी हीन कर्मी काही. प्यालीची ये अंगी असती वेदना, तुका म्हणे मना मन साक्ष. करीती निरास निशेषण घडे, काहीतरी ओढे चित्त माय. अर्थ, काही भातुके प्रेमाचा खाऊ किंवा भेटीचे मूळ या दोघीपैकी एक निश्चित घडणार आहे. मला ते पूर्णच निराश करतील असे होणार नाही, कारण त्या माऊलीचे चित्त मायेने थोडे तरी ओढणारच. ते लौकिकाची जरी लाज धरतीलच, माझ्या आचरणाशी त्यांना काय काम. किंवा कोणाचे कर्ज घ्यावे लागेल असा प्रसंग असेल तर असे घडेल असे नाही. नाहीतर माझे कर्म काय एवढे हीन नाही. तुकाराम महाराज म्हणतात, व्यालीच्या अंगात लेकराच्या वेदना असतात, यासाठी आम्हाला परस्परांना मन साक्ष आहे. रामकृष्ण हरी. चित्ताची उत्कंठता. भाग 45. बैसता कोणापे नाही समाधान, विवरे हे मन तेची सोयी. घडी घडी मज आठवे माहेर, न पडे विसर क्षण भरी. न बोलावे ऐसा करीतो विचार, पडतो विसर प्रसंगी तो. इंद्रियासी बाहो पडली ते चाली, होती विसावली येची ठाई. एक सरे सोस माहेरासी जावे, तुका म्हणे जीवे घेतलासे. घडी घडी मज आठवे माहेर, न पडी विसर क्षण भरी. अर्थ, मला कोणाजवळ बसताना कसलेही समाधान नाही. माझे मन देवाचे निरोपाविषयीच विचार करते. घडी घडीला मला माहेराची आठवण येते. मला क्षणभरही विसर पडत नाही. ही तळमळ कोणाशी बोलू नये असा मी विचार करतो, पण मला प्रसंगोपात याचा विसर पडतो. इंद्रियांना या चालीचाच ओघ पडला असून ती त्या चिंतनातच विश्राम पावतात. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवाने एकसारखा
माहेरीस जाण्याचा सोस घेतला आहे. रामकृष्ण हरी. निरोपाची तळमळ. नाही हाती परी न राहावे निसोर न पडे विसर काय करू पुसावीशी वाटे मात कापडिया पाठविती न्याया मुळ मज आणि कया मना नावडे सोहळा करती टकळा माहेरीचा बहु कामे केले बहु का साविस बहु झाले दिस भेटी नाही तुका म्हणे त्याचे न कळे अंतर अवस्था ते फार होते मज पुसाविसी वाटे मात कापडिया पाठवितो न्याया मुळ मज. अर्थ. माझ्या हातात काहीच नाही तरी पण मला शांत राहवत नाही. काय करावे. मला माहेरीचा विसर पडत नाही. पंढरपूरचे यात्रेकरूंना पंढरीची मात विचारासावी वाटते. मला नेण्यासाठी देव मूळ पाठवतील असे वाटते. माझ्या मनाला आणखी कोणताही सोहळा आवडत नाही. ते फक्त माहेराचा टकळा माहेराचा ध्यास करते आहे. माझ्या अंतःकरणातील अनेक इच्छांनी मला फार कासावीस केले आहे. फार दिवस झाले मला देवाची भेट नाही. तुकाराम महाराज म्हणतात मला त्यांचे अंतर कळत नाही. परंतु ही विरहावस्था फार फार होत आहे. रामकृष्ण हरी. मनाचे समाधान. अभंग 47. तोवरी म्या त्यास कैसे निषेधावे जो नाही बरवे कळो आले कोणाची या मुखे तंट नाही मागे वचन वाऊगे बोलो नये दिसे नाही परी निरास न घडे हे तव रोकडे अनुभव आपुलिया भोगे होईल उशीर तोवरी काधीर केला नाही तुका म्हणे गोड करील शेवट पाहिली ते वाट ठावी आहे कोणाची या मुखे तंट नाही मागे वचन वाऊगे बोलो नये. रामकृष्ण हरी. अर्थ. जोपर्यंत मला देवाच्या निरोपाविषयी काही कळले नाही तोपर्यंत मी त्यांना कसे बरे दूषण द्यावे. कोणाच्या मुखाने काही कळले नाही तर तोपर्यंत आपण वावगे वचन बोलू नये. मला हानी दिसते परंतु माझी निराशा होणार नाही. चित्त थोडे तरी माझ्याकडे ओढेलच. आपल्या भोगानेही देवाच्या निरोपाचा उशीर होईल. तोपर्यंत आपण तर का धीर धरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देव सर्व शेवट गोड करेल कारण त्याची मी वाट पाहिली आहे ते त्याला माहीत आहे. रामकृष्ण हरी. संत भेटीची ओढ. अभंग 48. माहेराचे आले ते मज अमाहेर सुखाचे उत्तर करीन त्यासी पायावरी माता आलिंगन बाही येईल लवलाही पायवनी सुख समाचार पुसेन सकळ कैसा पर्व काळ आहे त्यास आपुले जीवाचे सुख दुःख भावे सांगेन आघवे आहे तैसे तुका म्हणे विट निघे आवडीचा बोली लीच वाचा बोलवीन पायावरी माता आलिंगन बाही घेईन लवलाही पायावीन. रामकृष्ण हरी. अर्थ. माहेरीचे लोक आले तेच माझे माहेर असून मी त्यांच्याशी सुखाने संवाद करेन. मी त्यांचे पायावर माथा ठेवीन बाहीने आलिंगन देईन व त्यांचे चरणाचे तीर्थ घेईन.
मी त्यांना सुख समाचार विचारेन व त्यांचा कसा पर्वकाळ साधला हे विचारेन. माझ्या जीवाचे सुखदुःख आहे तसे भावाने त्यांना निवेदन करेल. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या आवडीचा वीट घेणार नाही, त्यांना बोलविलेची वाचा मी बोलेल. रामकृष्ण हरी. चित्ताची तळमळ. अभंग 49. वियोगन घडे सनिध्य वसले अखंड राहिले होय चित्ती. विसरन पडे विकल्पन घडे आले ते आवडे तया पंथे. कामाचा विसर नावडे शरीर रसना मधुर नेने फिके. निरोपाशी काज असो अनामिक निवडता एक नये मज. तुका म्हणे चित्त तुका म्हणे हित चित्ते ओढी येले. तेची ते उघले जावे येणे. विसरण पडे विकल्पन घडे आणिले ते आवडे तया पंथे. रामकृष्ण हरी. अर्थ. मला त्यांचा वियोग घडणार नाही, ते माझे मनात अगदी जवळ बसले आहेत व माझ्या चित्तात त्यांची आठवण अखंड राहिली आहे. मला विसर पडणार नाही, विकल्प घडणार नाही. त्या माहेराचे मार्गाचे जे येईल ते आठवेल. मला कामाचा इच्छेचा विसर पडला आहे. शरीर भावही आठवत नाहीत. रसनेला चविष्ट किंवा आळणी कळत नाही. निरोपाविषयी कोणाचेही काम असे ना का, मला त्यातील एक निवडता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, चित्ताने हित ओढवले असून ते उगीच येणे घडत नाही. रामकृष्ण हरी. वारकऱ्यांची आस. अभंग 50. आता माझे सखे येतील वारकरी. जीवा आस थोरी लागलेसी. सांगतील माझ्या निरूपाची मात. सकळ वृत्तांत माहेरीचा. काय लाभ झाला काय होते केने. काय काय कोणे साठविले. मागणे ते काय धाडिले भातुके. पुसेन ते सुके आहितसी. तुका म्हणे काय सांगिती ते कानी. ऐकोनी या मनी धरुनी राहे. सांगितले माझ्या निरूपाची मात. सकळ वृत्तांत माहेरीचा. रामकृष्ण हरी. अर्थ. आता माझे वारकरी सुखे येतील. मला त्यांची आशा जीवास लागली आहे. ते माझ्या निरोपाची हकीकत सांगतील. माहेरीचा सर्व वृत्तांत सांगतील. कोणास काय लाभ झाला, त्यांना काय प्रसाद मिळाला व कोणी कोणी काय काय साठवले हे कळेल. मी मागणी केलेल्या भातुके देवानी काय पाठवले आहे हे मी विचारेन. ते सुखरूप आहेत का विचारेन. भगवान परमात्मा सुखरूप आहे का विचारेन. तुकाराम महाराज म्हणतात, मला वारकरी काय सांगतील ते मी ऐकून मनात धरून राहीन. रामकृष्ण हरी. मनाची द्विधावस्था. अभंग 51. काय करावे म्या केले ते विचार. घडेल साचार काय पाहू. काय मन नाही धरीत आवडी. प्रारब्धे जोडी तेची खरी. काय म्या ते तिचे रांधिले चाखोनी. ते करी मनी विवंचना. आणि कही त्यासी बहुत कारणे. बहु असे जिने ओढी येची. तुका म्हणे आम्हा ओळविल्यावरी. परती माघारी केली नाही. काय मन नाही धरीत आवडी. प्रारब्धे जोडी तेची खरी. रामकृष्ण हरी. अर्थ. मी इकडून विचार काय करावेत. खरोखर काय घडेल ते आता पाहूयात. कोणत्याही लाभाची आवड मनी धरीत नाही का. पण प्रारब्धाने जी जोड होईल तीच खरी. मी काय तेथील अनुभवाचा प्रसाद शिजवून चाकला आहे का, की त्याबद्दल मीही विवंचना करीत आहे. त्यास अनेकही बरीच इतकी कारणे आहेत. माझे जीने फार ओढीचे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला पांडुरंगाने बोळवण केल्यावर परत माघारी बोलाविले नाही. रामकृष्ण हरी. चित्ताची प्रापंचिक अवस्था. अभंग 52. आम्हा अनारूक संसारा हाती. पडली नव्हती आजवरी.
पुत्र दाराधन होता मनी धंदा गोवलियो सदा होतो कामे ओढविले ऐसे दिसते कपाळ राहिले सकळ आवरोनी मागे पुढे काही न दिसती पाहता येतोनी या चिंता उपजली तुका म्हणे वाट पाह्याचे कारण येतीची याहीन झाले भाग्य पुत्रधाराधन होता म्हणी धंदा गोविलिये सदा होतो कामे. रामकृष्ण हरी. अर्थ आम्हाला आजपर्यंत प्रपंचातून रिकामिक मिळाली नव्हती. आम्हाला आजपर्यंत प्रपंचातून रिकामिक मिळाली नव्हती. आमच्या चित्तात पुत्र दारा धन व्यापार एवढेच होते. आम्ही सदा कामाने गोवलेलो होतो. हे प्रारब्धच कपाळ ओढवली असे दिसते. आवरून राहिले त्यामुळे सर्व दिसते आहे. मागे पुढे पाहताना काही दिसू येत नाही तेव्हापासून चिंता निर्माण झाली. तुकाराम महाराज म्हणतात वाट पाहण्याचे कारण येथे भाग्यहीन झाले आहे. रामकृष्ण हरी. परमार्थाचा वियोग. अभंग 53. बहुदिस नाही माहेरीची भेटी झाली होती तुटी व्यवसाये आपुलाल्या होतो गुंतलो व्यासंगे नाही त्या प्रसंगे आठवले तोडिले तुटते जडिते जडले आहे ते आपुले आपणापे बहुनिरोपाचे पावले उत्तर जवळीच फार एक तेही काय जाण मोह होईल सांडीला बहुदिस तुटला तू का म्हणे आपुलाल्या होतो गुंतलो व्यासंगे नाही त्या प्रसंगे आठवले. रामकृष्णारी. अर्थ फार दिवस झाले माहेराची भेट नाही. ही ताताटूत आमचे व्यवसायामुळे झाली आहे. आम्ही आपापले व्यासंगत गुंतलो होतो त्यामुळे त्या प्रसंगात माहेर आठवलेच नाही. तोडलेला देव तुटतोय जोडलेला संसार जास्तच जोडतोय. जे चित्तामध्ये आहे ते चित्तात राहतंय. माझ्या निरोपाचे उत्तर आले नाही. जवळ असलेले तेच एक फार आहे. त्यामुळेच की काय त्यांनी माझा मोह सोडला काय जाणे. तुकाराम महाराज म्हणतात फार दिवस ही तुटी झाली आहे. रामकृष्ण हरी. देव दुराव्याचे आत्मपरीक्षण. अभंग 54. होती नेनो झाली कठीणे कठीण जवळीच मने मन ग्वाही आम्ही होतो सोयी सांडीला मार्ग घडले ते मग तिकूनही निश्चिंतीने होते पुढीलाची सांडी नचले ते कोंडी माय बाप आम्ही नाही त्यांचा घडला आठव त्यांचा बहुजीव विखुरला तुका म्हणे झाले धर्माचे माहेर पडिले अंतर आम्हा कुणी आम्ही होतो सोयी सांडीला मार्ग घडले ते मग तिकूनही. रामकृष्ण हरी. अर्थ माय बाप मनाने कठीण झाले आहेत की काय कोण जाणे. त्यांचे जवळच माझे मन त्यांना ग्वाही आहे. आम्ही आमचे सोयीने प्रपंचाच्या माहेराचा मार्ग सोडला त्यामुळे मग त्यांच्याकडूनही आमचा आवेर घडला. आमचे निश्चिंतीमुळे त्यांचेकडून आमची सांडी होते. ही कोंडी मायबापांना चालत नाही. आम्हाला त्यांचा आठव घडला नाही त्यामुळे त्यांचाही जीव आमच्याकडे आमचे बाबत विखुरला
उदास झाला. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला माहेर धर्माचे झाले, परके हक्काचे नव्हे, खरे तर आमचे कडूनच अंतर पडले आहे. रामकृष्ण हरी. मनाची समजूत. अभंग 55. आता करावा का सोसवाया विन, लटिकाची क्षीण मनासी हा, असेल ते कळो येईल लवकरी, आता वार करी आल्या पाठी, बहुविलंबाचे सनिध्य पातले, धीराचे राहिले फळ पोटी, चालिले ते ठाव पावेल शेवटी, पुरलिया तुटे पाऊलांची, तुका म्हणे असे लागला से जीव, म्हणोनी कीव बाकी तसे, असेल ते कळो येईल लवकरी, आता वार करी आल्या पाठी. रामकृष्ण हरी. अर्थ. आता का बरे उगीच सोस करावा, मनाला हा खोटाच शीन का करावा. आता वारकरी आल्यानंतर लवकरच जे असेल ते कळो देईल. फार विलंब झाला, त्याचे आता नजीक फळ आले आहे. माझ्या धीराचे फळ या विलंबाचे पोटात आहे. आमचेकडून जी वाटचाल झाली त्याचा ठाव शेवटी पावेल. पावलांचे मार्गक्रमण पूर्ण झाल्यावर ते फळ मिळेल. तुकाराम महाराज म्हणतात, माझा जीव या आशेकडे लागला आहे, म्हणून मी त्यांची कीव भाकीत आहे. रामकृष्ण हरी. जगद्गुरु तुकोबराय सार्थ पत्रिका भाग 2 या दुसऱ्या भागामध्ये अभंग क्रमांक 37 ते 55 या अभंगांचे वाचन व त्यांच्या अर्थांचे वाचन पूर्ण झाले आहे. पुढील प्रक्षेपणामध्ये वारकरी परत आल्यानंतरची मनाची अवस्था म्हणजे भाग 3 आपण प्रस्तुत करणार आहोत. आपल्या सर्वांचं प्रेम या चॅनलवर असंच राहू द्या, म्हणजे आपल्याला नवनवीन संतांची वचने प्रसारित करताना आनंद प्राप्त होईल. रामकृष्ण हरी.